आता झाली कंप्लीट. वरची बॉर्डर असं काहीच कळत नाही. छान झाली. पण ही झाली आपली पूर्ण रांगोळी. नाही वेळ लागला मला तेवढा ते सिंपल. हा कारण त्यांचे ते मनी ठेवत ना ते. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. आज झाला असा की मुंबईत असो सध्या आपण, आणि मुंबईत असताना सध्या जे सण असत त्यातलं सगळ्यात पहिलं सण आपल्याला मिळालं नवीन वर्षाच्या आरंभाचं, म्हणजेच गुढीपाडवा. आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण एका ठिकाणी आलो. तर मग आपले मित्र असत राज, तर त्यांच्यासोबत आलं तर मग त्यांचं काय काम आहे ते बघूया. कारण मग ह्या गोष्टी काय आहेत की आपण वाखाडण्यासारख्या ज्या बऱ्याच गोष्टी असतात त्यातली ही एक गोष्ट असा की त्याच्या अंगी कला असा. कला म्हणजेच रांगोळी, चित्रकार. त्याच्या व्यतिरिक्त बरंच काय काय करतात. तर मग आपण राजसोबत बोलून घेऊया आणि तुमच्यापर्यंत या कलाकाराला आणण्याचा एक प्रयत्न होतो. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन पण दाबा. चला आधी राजकडे जाऊया आणि राजसोबत बोलून घेऊया आपण. तर मग आपल्यासमोर असा राज. तर मग राज निव्वळ रांगोळी नाही तर ह्याच्या व्यतिरिक्त बरंच काय करता, बरंच काय सगळंच करता. तर मग तेकाच विचारून घेऊया की बाबा काय काय करता. आधी तर त्यांचा आपण ओळख करून घेऊया. तर नाव कसं? माझं नाव ऋतुराज युवराज खैरनार. हां, पण सगळे राज खैरनार म्हणून मला ओळखतात. ओके. आणि मी आहे जे स्कूल ऑफ आर्टमधून फाईन आर्टिस्ट आहे. ओके. माझं फाईन आर्ट झालं आहे. 6 वर्ष पेंटिंग क्षेत्रातलं माझं शिक्षण आहे. मी रांगोळी एक हाऊस म्हणून चालू केलं. जसे की आपण चित्र काढताना कुठलेही रंग सहज मी वापरू शकतो. वॉटर कलर असू द्या, तेल चित्र असू द्या, कुठलेही सहज काढू शकतो. तर विचार केला की आपण हे तर कलर आहेत, रांगोळी पावडर आहे, ही आता आपण सहज टाकू शकतो. तो पहिला प्रयोग सक्सेस झाल्यानंतर मी पोर्ट्रेट रांगोळी असू द्या, संस्कार भारती असू द्या, लोगो डिझायनिंग असू द्या रांगोळीमध्ये, तर असे वेगवेगळे प्रकार आपण रांगोळीत काढतो. पाण्यावरील रांगोळी असेल किंवा कपड्यावर रांगोळी असेल, इव्हन कार्पेटवर असेल, म्हणजे कुठल्याही जागेवर ऑन स्पॉट आपण विदाउट स्केच रांगोळी चालू करतो. बरोबर. त्या विषयावर आपण रांगोळी चालू करतो. याच्या व्यतिरिक्त मी एक इंटेरियर डिझायनर आहे. मी इंटेरियर क्षेत्रातले मी वेगवेगळे स्टुडिओ डिझायनिंग वगैरे करतो. बरोबर. त्याच्यानंतर मी फायबर मॉडेलिंग डिझायनिंग करतो. अच्छा. स्कल्पचर करतो मी फायबरमध्ये. ग्रेट. देन त्याच्यानंतर कॅनव्हास पेंटिंग असतील, विविध आपण वर्कशॉप घेतो त्याच्याबद्दल. बरोबर आहे. आणि क्रिएशन जगतात आणखीन बरंच काय आम्ही करतो. क्राफ्ट डिझायनिंग पासून जे शक्य नाही ते कलाकारांना शक्य असतं आणि ते आम्ही करत असतो. बरोबर आहे. धन्यवाद. जाधव दादांनी सपोर्ट केला आज, आणि त्यांनी चॅनलला मला कनेक्ट करून घेतलं. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार. नक्कीच नक्कीच. आमच्याकडून देखील सदिच्छा आहे जे आत्तापर्यंत चाललंय. आणि नवीन येणारं वर्ष म्हणजेच गुढीपाडवा, मराठी नवीन वर्ष, तर हे नवीन वर्ष येणारं सुख समृद्धीची भरभराटीच हो. आणि आत्तापर्यंत जे झालं ना त्याच्या 4 पटीने दिन दुगणी 4 चौगणी हो, ही सदिच्छा असं राजसाठी आपल्या कोकणाकडून काय पण या कुटुंबाकडून. हां. आणि दुसरी गोष्ट अशी की मराठी नवीन वर्षानिमित्त माझा नवीन संकल्प, आपल्याला वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे. आणि रांगोळीतला वर्ल्ड रेकॉर्ड असा असेल की 1 लाख स्क्वेअर फीट रांगोळी, 1 लाख स्क्वेअर फीट रांगोळी, जी की म्हणजे 2.5 एकर मध्ये बसते. बरोबर. हे मी एकटाच काढणार आहे. हा मला वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे. आजतागायत हा वर्ल्ड रेकॉर्ड कधी झालेला नाहीये आणि तो मला करायचा आहे. त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. नक्कीच. आपल्याकडून ह्या गोष्टीसाठी तर सदिच्छा आहे, पण मग मदत आपण नक्कीच करू. जी आपल्याकडून मदत होईल ती आपण करायला तयार आहोत. आपल्या माणसासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार. चला ठीक आहे, आपण आता इथून निघूया. धन्यवाद. तर मग झालं एवढं सगळं झाल्यानंतर मग आपल्या नंबर तर लागतच. मग आपण नंबर जाणून घेऊया. तर नंबर कसा, एक तर म्हणजे एक सिंगल आहे, व्हॉट्सअपचा नंबर आहे आणि कॉलिंगचा नंबर, असे काही 2 वेगळे आहेत का एकत्रच आहे? हा एकच नंबर आहे, कॉलिंग आणि व्हॉट्सअप एकच नंबर आहे. हां. मग हा नंबर काय आहे? 8898 561805. बरोबर.
पुन्हा एकदा सांगणार 8898 56 56 05. 1805. तुमका स्क्रीनवरती ह्यो नंबर जो दिसता त्या स्क्रीनवरती दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकतास. तुमच्या एन्क्वायऱ्या काय आहेत ते करू शकतास. आणि हां, रांगोळीसाठी खास आमंत्रण देऊ शकतास एवढा नक्की असा. तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या पूर्ण होतील आणि त्याच्याहून काहीतरी जास्त मिळत एवढी खात्री असा. चला आपण रांगोळींकडे जाऊया आता. आमचं सध्या प्रिपरेशन चालू आहे. कलर्स आम्ही चूज करून ठेवतो आहे. कलर्स आहेत इथे रेडी रांगोळीवाले, त्याची तयारी चालू आहे. आपल्यासोबत आपले मित्र आहेत राज, यांची आपण कधीतरी पुन्हा चांगली ओळख करून देऊ नंतर. पण आता तात्पुरती आपण घेऊया, आपल्या कामासाठी आलो होतो आपण. पूर्ण 2.5 किलोची बांधणी करूनच ठेवलेली रेडी आहे. दर्शन देतात नाही का दर्शन आहे? थांब थांब थांब, एक मिनिट असं झूममध्ये असं. एक नंबर. आता तुझं नाव सांग दादा. हां, गोविंद दादा. अच्छा, म्हणजे हे दुकान आपलं. ग्रेट आहे. रांगोळीसाठी जर तुमका काही येऊचं असत ना तर मग रांगोळीसाठी एक नंबर. हैसरला आपलं हे रेग्युलरचं दुकान असं. स्टॉक तर हे करून ठेवतात तो बघा. आणि बाकी त्यांचं सगळं काम म्हणजे हा स्टॉक पण आहे त्यांचा. रॅपिंग पेपर वगैरे सगळे जे काय ॲक्सेसरीज मिळतात ते. ठीक आहे, चला. आपण आपली आधी बॉर्डर ड्रॉ करून घेतोय ना. दुपारी दिसलं पण ना, आपल्याला कळलंच नाही. एक फ्रेमची झाली आपली प्रिपरेशन. बघा, दोन फुटाची एक लादी. 2 फुटाच्या लादीप्रमाणे 1 2 3 4. त्यांच्यापेक्षा
हे ती सगळ्यांना आवडली ना, त्याच्यामुळे किती लोक आले आपल्याकडे त्यावेळी. संध्याकाळी झाली ना, हातात शेड येतो ह्याच्यावरती. पण मग आपली रांगोळी ऑलमोस्ट पूर्ण होत आली आहे सरली. बघा गुढीपाडवा. ही ऑलमोस्ट कंप्लीट झाली, फक्त फिनिशिंग टचेस द्यायचं आहे का या रांगोळीक. रांगोळी झाली, आता रांगोळीचा आपला बॅकग्राऊंड चालू आहे. एका जी हलकी राहिलेली बॉर्डर आहे ती बॉर्डर देणार आणि त्याच्यानंतर मग बॅकग्राऊंड आपला. पूर्ण झाल्यानंतर आता बघूया फायनल आपण. गुढीपाडवा स्पेशल, गुढीपाडवा स्पेशल रांगोळी आपली झाली तयार. ही झाली आपली पूर्ण रांगोळी. मध्ये आहे ना, त्याचा इफेक्ट पण चांगला येतो. जो ॲक्च्युअल इफेक्ट पाहिजे ना तो आपल्याला प्रॉपर देता येतो शेडिंगमध्ये. त्याच्यात आपण जबरदस्ती दिला आता काय. हां, ही आता आपली दुसरी रांगोळी आहे. ही कुठली आहे? उगाडी ना. उगाडी हा सण कोणाचा आहे? सिंधी लोकांचा. सिंधी. म्हणजे आज हा जो मेळ आहे ना, हा 3 सणांचा मेळ आहे एक, बरोबर आहे ना. सिंधी देखील आहे, आय थिंक पंजाबी पण आहे ना. उगाडी पंजाबी, उगाडी पंजाबी आहे आणि सिंधी चेटीचंद आहे. अच्छा, पंजाबी, सिंधी आणि महाराष्ट्रीयन मराठी असे 3 सण एकत्र आलेत. चाललंय. मग सगळ्यात पहिली ते आपण गुढीपाडव्याची रांगोळी घेतली, नंतर मग ही उगाडी आणि ते एक अजून एक आहे. तर ही नावं आपल्याला सणांची काही लवकर ज्ञात नाही, पण मग आपल्या तिसऱ्याची तयारी आपण करू आणि ही दुसऱ्याची तयारी चालू झाली असेल ती बघूया आपण. छान वाटतं. आता पण आमचं चालूच आहे प्रिपरेशन, बनवायची काम चालू आहे. आणि ह्या काम चालू जा असं आता एका आणखी थोडा वेळ लागतो. आणि एक तिसरी रांगोळी असं आणखी, ती चेटीचंद म्हणजे सिंधी जो फेस्टिवल आहे ना नवीन वर्षाचा, तो उगाडी पंजाबी नवीन वर्षाचा फेस्टिवल आणि गुढीपाडवा आपला महाराष्ट्राचा मराठी माणसांचा नवीन वर्षाचा फेस्टिवल असं आहे. चला. उगाडी हा पंजाबी फेस्टिवल आहे, नवीन वर्षाची सुरुवात. आपण बाकीचे काम आधी करून घेऊया, नंतर मग दाखवतो. आपलं राहिलेलं काम आहे ते खाली एक ताट आहे पूजेचं आणि एक तांब्या आहे.
ते येणार आहे ह्याच्यासोबत अजून. बाकी शेडिंगचं काम चालू आहे आपलं. हो त्याला काम आता आपलं संपत आहे त्याला. ही पण रांगोळी कंप्लीट झाली का तिसरी एक रांगोळी आहे बा, ती काढूची असं की उगाडीची रांगोळी जी होती ना ती झाली आपली पूर्ण. आता आपण हैसरनं जाऊया तिसऱ्या रांगोळीकडे. फायनल टचेस राहिलेले ते फक्त देऊया. रांगोळी कशा वाटल्या ते सांगा तुम्ही. असं काहीच कळत नाही. छान झाली पण. तिसरी रांगोळी जी बनवायची ती आपली ही आहे आणि त्याची आपण स्केच करून घेतला आधी आणि मग करूया. चला सुरुवात केली आता. हे बनवूया फटाफट. थोड़ी खाली जाएगी, मच्छी है ना. मेन बैकग्राउंड तो वाइट जीव खाणारा. आता ते कमळात शेडिंग देऊचं काम चालू आहे ना. शेडिंग दिल्यावरती बघा त्याचा इफेक्ट कसं दिसतं. आणि ही सगळी कला असं
कला जोपासणं आणि त्याचं वेड असणं, या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात. तुमका हे सर दिसतच असत ज्या प्रकारे शेडिंग केली आणि ज्या प्रकारे ह्या आपल्या ज्या रांगोळ्या आता बनल्या आहेत. त्याच्यात कला बोलली तर कलाकार आपलं जीव ओतता ह्या सगळ्या गोष्टींसाठी. तो त्याचं परफॉर्मन्स असतं. बघा समजत तुमका पूर्ण झाल्यावरती बघा ह्याचा इफेक्ट काय येतो. ही आता काढायची आपल्यात मच्छी. मच्छीच्या वरती कमळ, कमळच्या वरती चेटीचंद बाबा. हे झाल्यानंतर आता आपण बॅकग्राऊंड फील करून घेतो पूर्ण, म्हणजे बॅकग्राऊंड भरून घेतो. काय सर रांगोळी सर पूर्ण झाली असं, आणि आता आपण जे देतो ते शेडिंग देतो. बघा दसऱ्याला पण तुम्हीच काढली होती ना? ती दिवाळीची खूप लवकर काढली होती. ती संस्कार वाटते हां तेच, पण लवकर झालं होतं एकदम. ती लवकर, ती एका तासाच्या आत होतं. संस्कार भारती फ्री स्टाईलमध्ये जाते ना. हां हे सगळं डिटेल्स वगैरे करायला लागतं ना. हेच वेळच लागतं. आणि मुळात म्हणजे फोटो दिलेत आम्हाला तेच पाहिजे नाही. अच्छा. म्हणजे ह्या दोन रांगोळ्या एवढ्या डिटेल्स त्यांना नाही वेळ लागला मला, तेवढं ते सिम्पल. हां कारण त्यांचे ते मनी ठेवत ना ते टिपके पाहिजे होते. झेंडूच्या फुलांची माळ ही बघा कशी करतो आपण, है ना. जे तोरण असतात ते तुम्ही मला आधी बोलले होते आता झाली कंप्लीट. सांगते बॉर्डर कशी मारतो ते आम्ही. हीच बॉर्डर पुन्हा इकडून मारली जाईल. आता झालं हे शेवटचे बॉर्डर आहे. डन. तर हे फायनल झाले आपले, आणि ही आता अशी
डन, फायनल झाली. एक लास्ट फक्त राहिलं आहे, ती म्हणजे आपली सिग्नेचर. ओळखणार कसं? ओळख तर हवी. आणि ती म्हणजे सिग्नेचर. आता दाखवू. ही झाली गुढीपाडव्याची म्हणजेच मराठी नवीन वर्षाची रांगोळी एक. ही झाली उगाटी म्हणजेच पंजाबी नवीन वर्षाची रांगोळी दुसरी. आणि ही झाली बाबा चेटीचंग म्हणजेच सिंधी नवीन वर्षाची रांगोळी. अशा 3 ह्या रांगोळ्या झाल्या पूर्ण आणि आपलं काम झालं पूर्ण. तर आपण हैसरनं चाललो. चला हैसरनं आता निघूया. पसारा बरंच होतं, आता तो पसारा आवरतो आणि हैसरनं निघतो. म्हणून मग आपला रोजचं सांगणार, रोजचा मागणं आणि रोजचं घराणं. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचं असेल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.